मित्रो, आजच्या भागात एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. विषय असा आहे, काही जणांना असं वाटते की योग साधना करायला लागलो पण काही फायदा होत नाही, योग साधना करून काही फायदा नाही. तर योग साधना फायदेशीर कशी होईल, यासाठी योग साधना करण्यापूर्वी, करताना आणि केल्यानंतर आपली कृती आणि युक्ती कशी असावी, आपली जीवनशैली कशी असावी, आपली दिनचर्या कशी असावी, या अनुषंगानं काही मुद्दे आम्ही आपल्यासमोर ठेवणार आहे. उत्तम दिनचर्या योग साधनेसाठी अतिशय आवश्यक गोष्ट असते आणि योग साधनेमुळे दिनचर्या उत्तम होते. हा एक मुद्दा आपण या चर्चेत घेऊ. काही जण रात्री उशिरा झोपलेले आहेत, नको ते खाऊन, कितीही खाऊन झोपलेले आहेत. उठून उठवावं लागलं त्यांना, उठू बापू म्हणून, आणि कसा तरी उठलाय, झोप गेली नाही डोळ्यातून अजून, कर योगासन, करायला आहे कसं तरी करत. अशा करण्यामुळे त्याचा काही फायदा होत नाही. तर आपली झोप झाली पाहिजे, यासाठी काळजी घेतली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शांत झोप असा शब्द अधिक उपकारक ठरेल. शांत झोप होणं गरजेचं आहे. आणि आपल्या पोटामधला जे काय आपण रात्री घेतलेला आहार आहे तो अधिक हलका, सात्विक असेल आणि तो पूर्ण जिरलेला असेल, पोट रिकाम असणं. मग सकाळी आपण जेव्हा साधनेच्या पूर्वी कोमट पाणी आपण घेऊ शकतो, किंवा एनर्जी ड्रिंक म्हणून तुम्ही आवळ्याचा ज्यूस घेऊ शकता. मित्र, आणि योग साधना करण्यापूर्वी ह्या दोन गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत, तसे आपण स्नान केलं पाहिजे. स्वच्छ स्नान करणं अतिशय गरजेचं आहे. स्नानाच्या अगोदर तुम्ही मालिशही करू शकता. थोडीशी शरीराला मालिश करून स्नान केलं तर त्याचा फायदा खूप चांगला होत असतो. आणि योग साधनेसाठी जागा निवडत असताना शांत जागा, निसर्गरम्य जागा, आपण जर बाहेर जाऊन करणार आहोत योगासनं आणि योग साधना, तर शांत आणि चांगला परिसर असावा. आपण घरी जर योग साधना करणार असू तर खिडक्या उघड्या ठेवून आपण जिथं बसतोय ते जागा स्वच्छ करून घेऊन, आणि आपण जे सतरंजी किंवा वापरत असू, विशेषतः सतरंजी मॅट, योगा मॅट बरेच जण वापरतात, त्यापेक्षा आपण सतरंजी ते खादीची सतरंजी जर वापरली तर ती अधिक चांगली राहील. सोबत जर पाण्याची छोटीशी बॉटल आपण ठेवायची, एखाद्या वेळेस पाण्याची गरज लागणार आहे, तयारीचा भाग म्हणून सांगतोय. आणि आपल्याला हा जो वेळ द्यायचा 1 तासभर, तो आपल्या प्लॅनिंगचा भाग असावा. त्यावेळीच आपण इतरांचे फोन अचानक येऊ शकतात, परंतु त्या काळामध्ये आपण योग साधना करत असता असा मेसेज जर दिला तर त्या काळात फोन येत नाही तुम्हाला. शक्यतो फोन पहाटे येणार नाही, पण एमर्जन्सी एखादा येऊ शकतो. त्यावेळेस मोबाईल सायलेंट ठेवणं अतिशय गरजेचं आहे, कारण 1 तासानंतर तुम्ही त्याला रिप्लाय देऊ शकता. सायलेंट ठेवणे फोन ही अतिशय गरजेची गोष्ट आहे, कारण त्याच्यात व्यत्यय येऊ नये. आणि यासाठी प्रत्यक्ष योग साधना करण्या अगोदर मनाला आपण सांगितलं पाहिजे, योग साधना ही अतिशय उपकारक, आनंददायी, आरोग्यदायी अशा पद्धतीची योग साधना असून त्याचे कोट्यावधी लोकांना फायदे झालेत, मलाही फायदे होणारच आहेत, यावर श्रद्धा ठेवून
आपण योग साधना केली. उगा ऑफिसनं काढली नोटीस, गेला कसा तऱ्हेने केला योगासन, आलान बक बक खालान टर झोपला, त्याच्यानंतर काय योग साधनेचे फायदेच होत नाही म्हणू लागला, तर नाही काही फायदा. ही एक जीवनशैली आहे. आणि लक्षात ठेवलं पाहिजे, एकाच दिवशी योग साधना केली आणि सगळं जीवन निरोगी झालं असं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. एखादं आपलं वजन वाढलेलं आहे, काही वेगवेगळे कारणं असतात, तर वजन वाढलेलं असेल तर वाढायला जसा वेळ लागला आहे तसा कमी व्हायला वेळ लागेल ना. काही कमी होईना आले, काय नाही आले असं. तर योग साधना करण्या अगोदर आपण आपल्या मनाला त्याच्यावर श्रद्धा लभते ज्ञान म्हणून श्रद्धा ठेवली पाहिजे. योग साधनेनं फायदा होतोच यावर आपली श्रद्धा पाहिजे. व्हायला की नाही तीनदा बघत बसायचं नाही. कोंबडूचं अंड समजा ठेवलेलं आहे, काही दिवसानंतर ते त्यातून पिल्लू बाहेर आहे ना, रोजच त्याला टोचण्या मारत आपण बसू लागलं तर त्याचं आमलेट होऊन जातं. आमलेटसाठी उपयोग होऊ शकतो टोचण्या मारत बसला तर त्याचा पिल्लू होणार नाही. म्हणून कोणतीही गोष्ट घडण्यासाठी आणि बिघडण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. बिघडायला फार जास्त वेळ लागणार नाही, पण घडण्याला मात्र वेळ लागतो. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे अजून, नाही मला जरा योग साधना करताना त्रास व्हायला आहे. ठीक आहे ना बाबा, त्रास होत असेल ना, पण आपल्याला समजा बसता येईना तर खुर्चीवर बसा. खालीच बसता येईना खुर्चीवर बसा. होईल तेवढे करायचे. जमेल जसं पचल ते खावं, शोभेल ते नेसावं, तसं आपल्याला जितकं जमेल तसं जमेल त्या पद्धतीनं आणि अनावश्यक ताण न घेता आपल्याला योग साधना करायची आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण योग करत असताना सहजता खूप महत्वाची आहे. आडे वेडे जोर जबरदस्ती करायची नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुलना करायची नाही. त्यातनं कसा छान करायला आपल्याला तर काही जमणार नाही. तुला सध्या जमणार नाही, वेळ लागेल. तुझं वाढलेलं मटेरियल कमी व्हावं लागेल, थोडा वेळ लागेल. तर अशी तुलना नाही करायची. ही गोष्ट आपण लक्षात ठेवून योग साधनेला करायची. आता प्रत्यक्ष योग साधना करत असताना आपण शांतपणे सुरुवातीला गेलं की जोरजोरात पळापळी करायचं नाही. आपल्याला सवय नसेल तर सूक्ष्म हालचाली असतात. आता अशा पद्धतीने शिकवतात आपण आपल्याला सूक्ष्म अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सूक्ष्म हालचाली आपण कराव्यात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. योग साधनेचे फायदे वाचून घ्यावेत अगोदरच, तर ते अजून फायदा होणार होता. आणि प्रत्यक्ष करत असताना योग साधना मला फायदा, अरे वा छान वाटत आहे असं आपण मनाची ठाम निर्णय घ्यायचा. तर योग साधना ही घाईगडबडीत करायची नाही. जसं सांगितलं मी तुम्हाला, स्वच्छ शांत आणि हवेशीर जागा असावी. कारण आपण जेव्हा योग साधना करतो तेव्हा प्राणायाम करावं लागतं. शारीरिक हालचाल करताना श्वासांची गती वाढते, तेव्हा जो ऑक्सिजन लागतो तो भरपूर लागतो. आणि त्यावेळेस हवेशीर जागा असेल तर तुम्हाला अधिक फायदा होतो. आणि ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. स्वच्छ शांत आणि हवेशीर जागा आपण घेतली पाहिजे. आणि करत असताना मी जे सांगत होतो, तर घाई गडबड करायची नाही, तुलना करायची नाही आपण. आणि जे काही योग टीचर आपला शिकवतो, योग शिक्षक आपल्याला जे शिकवत आहे,
त्यांच्याकडे करणार असाल तर, किंवा तुम्ही योग ऑनलाईनही खूप योग तज्ज्ञ आहेत, त्यांचंही आपण मोबाईलमध्ये लावून तुम्ही काही करू शकता. पण त्यानं जे काही सांगत आहे, आपल्याला झेपेल त्या पद्धतीने हळूवार करायचं. आणि जी आसनं आता जमत नाही, उदाहरणार्थ काही जणांना वज्रासनामध्ये बसता येणार नाही, काही आसनं जमणार नाही, अवघड आसनाच्या भानगडीत सध्या पडायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. सूक्ष्म हालचाली केल्या आणि जमेल तेवढे आसनं, जमेल तितके आसनं, प्रयत्न पूर्ण होत नाही, अर्धवट करायचं. एखाद्या वेळेस अर्धवट आसन जमेल, समजा आपल्याला किंवा जास्त वेळ जमणार नाही, वरचं आसन जमते परंतु जास्त वेळ बसता येणार नाही, दुसरे घंटाभर बसू शकते किंवा किती वेळ बसू शकते. आपल्याला 10 मिनटं जमाले ना, आपण 9 मिनटं करायचं वाटल्यास. जमेल तितका वेळ आणि जमेल तेवढे आसन आपण करायचं. आणि मात्र हळुवारपणे शिकण्याची जी प्रक्रिया आहे, थोडी पुढे जायची. आज 9 मिनटं केलं, उद्या 10 मिनटं, असं हळुवार थोडं वाढवत न्यायचं, एकाच दिवशी नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय थोडासा बदल, थोडासा वाढ, थोडासा ताण, आज काय ना थोडा पुढं. आता समजा चालण्याचं उदाहरण मी देईल तुम्हाला. आज 1 किलोमीटर गेला तर थोडं अजून एक 10 फूट पुढं जायचं, अजून थोडंसं 10 फूट, रोजच्या रोज वाढायचं. 20 फुटानं जरी वाढवत नेलं तरी हळूहळू तुमचं शरीर आणि मन तयार होते. आणि हे शरीर आणि मन नित्य साधनेने होत असते. हा एक महत्त्वाचा गोष्ट. मनाची तयारी करत मनाला आता करत असतानाच आपण बोलत होतो, घाई गडबड करायची नाही, तुलना करायची नाही, आणि शक्यतो मौन पाळायचं, बोलायचं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमल तितकं डोळे बंद ठेवून जर योग साधना केली आणि जिथं ताण यायला आहे तिथं हळुवारपणे आपल्या मनानं गेलं तर त्या ताण सहन होत आहे अशी स्वयंसूचना मनाला दिली तर ते अधिक उपकारक ठरेल. आणि श्वासासोबतची साधना काय आहे तर, आपण आता समजा खाली वाकायला सांगितले तर खाली वाकताना श्वास सोडत वाकायचं, श्वास घेत वर यायचं, जमेल तितकं, झेपेल इतकंच करायचं. आणि काही आपले ऑपरेशन वगैरे झालेले असते कुठले भागाचे, हाताचं ऑपरेशन झालं तर हातावर ताण द्यायचं नाही, लक्षात आलं. तर काही ऑपरेशन झालेले असतील त्याने तर विशेष दक्षता, डॉक्टरचा सल्ला आणि तज्ज्ञांना सांगायचं, माझे हे ऑपरेशन झालेले आहे, त्याचाही विचार करून आपल्याला योग साधना करावी लागते. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळं वय वेगवेगळं असते, लिंगानुसारही काही मर्यादा येतात. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच योग साधना आपण केली पाहिजे. आता स्वतःला काय सूचना द्यायची मी अजून काही सांगतो. शांतपणे, सजगतेने, आदराने, आनंदाने मी योग साधना करत आहे. प्रत्येक श्वासासोबत माझं मन अधिक शांत बनत आहे. आणि प्राणायाम करत असताना हळूवा, जसं आपण फुलाचा सुगंध घेतो ना, तशा पद्धतीचा सुगंध घेतोय, तशा पद्धतीने हळूवा श्वास घ्यायचा, जितकं जमेल तिथं रोकायचा, हळूवार सोडायचा, परत सोडल्यानंतर घेण्यासाठी घाई करायची नाही, थोडा वेळ रोकायचा. अशा पद्धतीची साधना आपण प्राणायाम करत असताना केलं पाहिजे. आणि प्राणायाम घेत असताना हे जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो तेव्हा मी ऑक्सिजन नाही तर ऊर्जा घेत आहे अशी कल्पना आणि मनोमन भावना केली पाहिजे. त्याचा फायदा अधिक होत असतो. आणि आता ध्यान करत असताना, योगासन झाले, प्राणायाम झाला, आणि ध्यान करत असताना, आता ध्यान करणं म्हणजे काय, काहीच न करणं. जसा शांत बसला, डोळे बंद करायचे आणि बसून राहायचे.
श्वास आत कसा आला, श्वास कसा बाहेर झाला तर बघू शकता एखाद्या वेळेस. त्याला काम देऊ शकता तुमच्या मनाला. भटकतं असेल तर, भटकू लागलं तर मन कधी कधी ध्यान करत असताना भटकते. त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे तर इकडे तिकडे विचाराच्या मागे धावत न जाता हळुवारपणे श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा. एकाच दिवसामध्ये ध्यान साधना तुम्हाला होणार नाही. तर हळूहळू 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 तर डोळे बंद करून शांतही तुम्ही बसू शकता. तर शेवटी प्रार्थना करून योग साधनेला विराम देऊ शकता. सर्वे सुखेन संतु सर्वे निरामय अशा पद्धतीची भावना व्यक्त करा. आणि आता हे करणं संपल्यानंतर आपण केलेल्या योग साधनेची अनुभूती तुम्ही घेतली पाहिजे. कसे शांत वाटलंय. गेल्यानंतर बक आणि गडबड जेवू नये आणि जड आहारचा त्याग करावा. दिवसभर सकारात्मक बोलावं, त्या कामावर ध्यान लक्ष केंद्रित करावं आणि आपली जीवनशैली उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यासाठी आहार कसा घ्यावा दिवसभराचा त्या संदर्भाचा आपल्या पुढच्या भागामध्ये बोलूया. धन्यवाद.